गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण टॉपिक टीच केला होता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑफ चार्ज स्पियर. नेक्स्ट लेक्चर मध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑफ चार्ज कंडक्टिंग सिलेंडर. आजचा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करणार आहोत चार्ज प्लेन शीटची. ओके, एक प्लेन शीट आहे, त्या प्लेन शीटची आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. तर आधी डायग्रामकडे लक्ष द्या. ही विद्यार्थी मित्रांनो मी एक प्लेन इन्फायनाइट शीट घेतली चार्ज वाली, आणि यामध्ये एक मी गॉसियन स्पियर ड्रॉ करत आहोत जो परपेंडिक्युलर राहणार. जो का राहणार आहे आपला परपेंडिक्युलर. कशाला परपेंडिक्युलर? तर प्लेन इन्फायनाइट शीटला. पॉइंट घेतला मी पी, यावर सुद्धा आपली एक इलेक्ट्रिक इंटेन्सिटी येणार. इथे पॉइंट घेतला क्यू, यावर पण आपली काय येणार? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आफ्टर दॅट इथे स्मॉल एरिया कन्सिडर केला मी डीएस. इथे सुद्धा मी एक स्मॉल एरिया कन्सिडर केला डीएस. आता नेहमी जी आपली टेक्निक आहे, आधी आपण काय यूज करतो? अकॉर्डिंग टू गॉस लॉ. त्यानंतर आपण काय यूज करतो? अकॉर्डिंग टू रिलेशन. सो फर्स्ट अकॉर्डिंग टू गॉस लॉ. अकॉर्डिंग टू गॉस लॉ मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे, द नेट फ्लक्स एनक्लोज बाय अ सरफेस इज इक्वल टू नेट चार्ज एनक्लोज बाय दॅट सरफेस डिवायडेड बाय एप्सिलॉन झिरो. हा आहे आपला गॉस लॉ. स्फियर मध्ये आपण सिग्मा कन्सिडर केला होता सरफेस चार्ज डेन्सिटी. सिलेंडर मध्ये आपण लॅम्बडा कन्सिडर केला होता लिनियर चार्ज डेन्सिटी. यामध्ये पुन्हा लेट सिग्मा इक्वल टू सरफेस चार्ज. सरफेस चार्ज काय आपली डेन्सिटी. सो सिग्मा इक्वल टू चार्ज पर युनिट एरिया. इन्फायनाइट प्लेन शीट आहे, एरिया कॅन नॉट बी डिफाईन, म्हणून मी फक्त काय कन्सिडर केलं? ए. सो चार्ज इक्वल टू सिग्मा इंटू एरिया. चार्जची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुटअप करू. सो फाय इक्वल टू सिग्मा इंटू ए अपॉन एप्सिलॉन झिरो. इक्वेशन 1. हे झालं विद्यार्थी मित्रांनो अकॉर्डिंग टू गॉस लॉ. आता आपण रिलेशन यूज करू इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. मी ही डायग्राम क्लीन करत आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ पॉज करून लिहायचा असणार तर तुम्ही नक्की नोट करून घ्या. आफ्टर दॅट ही डायग्राम मी क्लीन करत आहोत. या डायग्राम क्लीन करायच्या आधी फक्त एवढं समजून घ्या का इथे पी आणि क्यू हे 2 पॉइंट आउटस्टेट आहेत. ओके, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सुद्धा ही आपली 2 पॉइंट साठी येणार आहे. लक्ष द्या. आधी आपण गॉस लॉ साठी सॉल्व्ह केलं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लिहावं लागणार अकॉर्डिंग टू रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फ्लक्स अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. अकॉर्डिंग टू रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फ्लक्स ओके अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ते रिलेशन असते E इक्वल टू फाय अपॉन डीएस. सो फाय इक्वल टू E डॉट डीएस. ओके, यामध्ये अँगल तर येणारच नाही, इन्फायनाइट प्लेन शीट आहे. सो फाय इक्वल टू ऑनली काय लिहिलं मी? इंटिग्रेशन E डीएस. बट हे जे इंटिग्रेशन आहे हे 2 पॉइंट साठी येणार आहे, कारण मी तुम्हाला आताच सांगितलं इंटेन्सिटी हे 2 पॉइंट वर येणार, एक P पॉइंट वर आणि एक Q पॉइंट वर. बिकॉज इथे 2 पॉइंट आउटसाइड आहे. सो फाय इक्वल टू ई डीएस फॉर पॉइंट पी प्लस ई डीएस फॉर पॉइंट क्यू. ई कॉन्स्टंट आहे तो बाहेर जाणार. सो फॉर डीएस पॉइंट पी साठी आणि पॉइंट क्यू साठी. आता डीएस म्हणजे काय?
तर जेव्हा आपण स्पियर घेतला होता तेव्हा डीएस ची व्हॅल्यू घेतली होती 4πr². तुम्ही हे पूर्ण डेरिव्हेशन एका लिंक मध्ये बघावे लागणार. आधी स्पियरचं डेरिव्हेशन बघायचं, त्यानंतर सिलेंडरचं डेरिव्हेशन अँड ऍट द लास्ट प्लेन शीटचं डेरिव्हेशन. तर स्पियर मध्ये आपण डीएस घेतला होता 4πr². सिलेंडर मध्ये जो डीएस होता तो होता τ/rl, कारण त्यांचे हे एरियाचे फॉर्म्युले आहेत. पण ही आहे आपली प्लेन इनफायनाइट शीट, त्याचा एरिया नाही आहे, तर फक्त आपण काय घेऊ, ए. सो EA प्लस EA टॉइस EA. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं इक्वेशन 2. दिस इज अवर इक्वेशन 1 and this is equation 2. आता दोन इक्वेशनला काय करून घेऊ, इक्वेट. So from equation 1 and 2, from equation 1 and 2, twice EA equal to sigma A upon epsilon 0. A get cancel, 2 या साइडला जाऊन डिवाइड होणार. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी येणार सिग्मा अपॉन टॉइस epsilon 0. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं एक्सप्रेशन फॉर अ प्लेन शीट. नेक्स्ट लेक्चरला आपण चार्ज स्पियर, चार्ज सिलेंडर आणि चार्ज प्लेन शीट या तिन्ही टॉपिकची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी फाइंड आउट करायची यावर डिपेंड प्रॉब्लेम घेणार आहोत. थँक्यू.